तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्लॉग असेल आपला टुरिंग मॉडिफिकेशनचा। आज आपण जाणार आहोत दहिसर मार्केटला। तिकडे बघूया आपल्याला टॉप रॅक, साइड स्टे, क्रॅश गार्ड काय मिळतंय ते। तर चला निघूया आपण इकडून आता आणि भेटूया तुम्हाला डायरेक्ट बाईकवरती। तर हॅलो गाईस, आता आपण निघालोय, गाडी स्टार्ट केली आहे। तर गाईज आपण पोहोचलोय आता जिथे आपल्याला टॉप रॅक लावायचा आहे। हे आता जो टॉप रॅक लावणार होता तो इथे नाही आहे दुकानात, तो बाहेर गेला। त्याला कॉल केला होता, आला की भेटूया आपण। क्रॅश गार्ड खोलतोय तो। हा टॉप रॅक आपण फायनल केला होता। आणि क्रॅश गार्ड आहे, क्रॅश गार्ड आपण लावून बघूया। जर मला वाटले व्यवस्थित तरच मी फायनल करेन, नाही तर मग क्रॅश गार्ड राहू दे सध्या पुरते मग। आणि हा बॅकरेस्ट माझा ॲडजस्ट करायचा आहे टॉप रॅकवरती, कुठे ॲडजस्ट होतो आहे का बघूया। ते लाईनमध्ये 3-4 दुकान आहेत जिथे तुम्ही कस्टमाइज करू शकता बाईकचे जे काही सगळे ॲक्सेसरीज इथे मिळतात। ओरिजिनल पुन्हा कॉपी सगळ्या प्रकारचे भेटतात। इथेच हायवेच्या शेजारीच आहेत, गोकुळानंद हॉटेलच्या बाजूला। हो, मर्सिडीजचा बघायला लागला है। इसका क्या प्राइस है? 1300 रुपये। वैसे लेंगे मार्केट में इसका 2000 रेट है। 1300 रुपये। मर्सिडीज ट्रेंडिंगला आहे सध्या फॉग लॅम्प। 1300 रुपयाची जोडी आहे। ये 6 महीने की वारंटी है, 1500 रुपये। हा एक फॉग लॅम्प आहे, याची सुद्धा 6 महिन्याची वॉरंटी सांगतात, 1500। खूप सारे आहेत। मर्सिडीजचं मला एकदा ट्राय करायचं, बघायचं आहे लावून। ये 800 रुपये जोड़ी। अजून एक आहे 800 वाला, पावरफुल लाइट ZX 4x4। इसमें मर्सिडीज का थ्रो बताओ ना थोड़ा। थ्रो एकदम जबरदस्त। मर्सिडीजचा आपण थ्रो बघूया कसा आहे। ड्युअल कलर आहे का ना? ड्युअल। आता चांगली क्वालिटी आली हा दादा ह्याच्यामध्ये। जास्त चांगली आली। ब्रेक लगने पे लगता है, ब्रेक किस लगता है इसको? गाड़ी इधर ले लो सीट। सब आएगा अंदर पट्टी रखो। अजून एक आहे। हां, एकच आहे। हे काय गड्डे म्हणून
आणि हा आपला टॉप रॅक लावून रेडी आहे. म्हणजे अजून एक हॉर्न फिट करतोय. प्रेशर ऑन फिट झाला की आपली गाडी रेडी. तर मित्रांनो, बाईकचं सगळं काम करून आताच जस्ट घरी आलो आहे आणि टुरिंग मॉडिफिकेशनचं ऑलमोस्ट आपलं सगळं तर का फिट करून मेन तर झालंच आहे पार्ट. मेन म्हणजे टॉप रॅक आणि एक फॉग लॅम्प आपल्याला जी लावायची होती ती आपण लावली आहे. बाकी क्रॅश गार्ड तिथे एक दुकानात त्याने दाखवला मला, पण तो क्रॅश गार्ड मला इतका काही खास आवडला नाही आणि सॅडल स्टे तर तिथे अवेलेबलच नव्हते. तर नेक्स्ट टाइम आपण जर कधी कुर्ला मार्केटला गेलो तर तिथे आपण ते क्रॅश गार्ड आणि सॅडल स्टे सर्च करू, बघू. जर आवडले तर तिकडे लावेन मी आणि त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवेन जर पुढे झालं शक्य तर. तर आता वेळ झाली मित्रांनो तुमचा निरोप घ्यायची. हा ब्लॉग जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. पुढे आपलं कस्टमायझेशन बाईकचं बरंच बाकी आहे, तर त्याच्यासुद्धा आपण ब्लॉग बनवू आणि एक आम्ही ट्रिपसुद्धा प्लॅन केली आहे, तर त्याचासुद्धा एक ब्लॉग बनवेन मी. तोपर्यंत आता निरोप घेऊया आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.